नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज चाललो तर आम्ही गावाला, आमच्या शेतामध्ये घरचं सगळं आवरलंय आणि काय लागतं कुकिंग करायची आम्हाला तिथं जाऊन। तर त्यासाठी काय काय सामान लागते काय नाही सगळं ठेवले गाडीमध्ये आणि निघलोत आता। चला राजू शेठ, चला फौजी साहेब, चला मंडळी। हे बघा सागर, आकाश, राजू पाठीमागे बसलेत आणि फौजी साहेब आणि मी पुढे आहेत। मुलं असं व्हिडिओ पाहतात ना आउटडोर कुकिंगचे वगैरे, तर त्यांना आवडतं। तर बोलले मम्मी आपण आपल्या शेतामध्ये पार्टी वगैरे करू। तर सागरच्या कोणत्या तरी मित्रांनी काहीतरी पार्टी केली होती बाहेर जाऊन आउटडोर, तर ते बोलले आपण चल शेतामध्ये जाऊ आपण। तर प्लॅनिंग बनवलं आज आणि सगळ्यांना सुट्ट्या आहेत म्हणलं चला, तर निघलो सगळेच। मग इकडं रोड आहे आणि रोडच्याच कडेला इथं खाली इकडं वावर आहे। हा शाबास। तर शेताकडं रोड जातोय, हा कच्चा रोड आहे पण जातोय शेतापर्यंत। हा खड्डे तिकडं, ते किराणी गाडी तिकडे लावलेली, हा इथंच लावा। तर खाली पलीकडे अजून शेत आहेत ना, तर लोक ट्रॅक्टर वगैरे घेऊन येतात ना शेत नांगरायला, त्यामुळे कच्चा रोड झालेला आहे चांगला। तर कच्च्या रोडने आम्ही इथपर्यंत गाडी आणली शेतापर्यंत। आता गाडी इथंच लावतोय आणि सामान घेऊन थोडंसं आतमध्ये जावं लागतं पायी पायी। चला मंडळी चला। मस्त ना, खरं काय? या या चिंचा काबळ्या झाल्या बरं का। आण थोडा आण। ये मासे खाऊ घाल नाही का माळकरी काय आईला मग काय कामाचं आहे राव। पाणी प्यायला बाकी दे बाबा, पाणी प्यायलाच नाही आलं, काय ध्यानात नाही राहिलं ते पोराची लय गडबड। तर फौजी साहेब फौजमध्ये होते ना, त्यामुळे त्यांना नॉनव्हेज आवडतं पण आणि बनवता पण येतं। तर कधी मध्ये फौजी साहेब मस्त अशी नॉनव्हेजची भाजी बनवत असते, तर छान बनवतात ते। त्यांची हातची भाजी मुलांना पण खूप आवडती। तर फौजी साहेबांनी हे चिकन आणले, मॅरिनेशन करतात त्याला। चिंच हे चिंच गाबळी झाली। एक चमचा बस का? हा लाल मिरची पावडर 1-1.5 चमचा टाका। हिरवी मिरची पण त्यात टाकलेली बरं का? हा 1-1.5 चमचा टाका, छोटासा चमचा। तर नॉनव्हेज बनवण्यासाठी मसाल्याचा डबा मी वेगळाच केलेला आहे। तर त्याच्यामध्ये चिकन मसाला, मटन मसाला, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला असे बरेचसे मसाले भरून ठेवलेले आहेत। तर 3 मसाल्याचे डबे केलेले आहेत मी घरामध्ये टोटल। खडे मसाल्याले एक, आपण ज्या व्हेज भाज्या करतो ना त्यासाठी एक मसाल्याचा डबा आणि हे नॉनव्हेजसाठी एक मसाल्याचा डबा बनवलेला आहे। तर नॉनव्हेज बनवायचं असलं ना तर हा मसाल्याचा डबा घेतो आम्ही। तर नॉनव्हेज कधी फौजी साहेब बनवतात, कधी मी बनवते। तर मी पहिलं खायचे पण आता नाही खात। बाकीचे घरातले सगळे खातात, मुलं खातात, राजू खातो, फौजी साहेब खातेत, माझे पहिले सासू सासरे पण खायचे, किरण पण खातो आणि माझे हे भाई आहेत ना आता इथं अण्णा आलेले। तर अण्णा पण पहिलं नॉनव्हेज खायचे पण ते पण आता खात नाही। लाल मिरची टाकली, त्यानंतर लाल मिर्च पावडर, चिकन मसाला, मटन मसाला,
हळद टाक. हां मधला मसाला टाक. चाट मसाला टाक थोडा टाक. ते पहा फौजी साहेबांना सगळं माहिती आहे. तर हे बघा फौजी साहेबांनी फिश पण मॅरिनेशन केलेत आणि आता चिकन पण मॅरिनेशन मस्त करतेत. तर त्यांना म्हणलं होतं मी घरूनच मॅरिनेशन करून घेते. तर फौजी साहेब बोलले माझं मी तिथं गेल्यावर करण, तू काहीच नको करू, तू आराम कर आज. तर मी त्यांना फक्त घरून आता एक भाजी बनवून दिली आणि चपात्या बनवून दिल्यात. बाकीचं म्हणले शेतामध्ये आम्ही आमचं करून खाऊ आणि आम्ही आमचं सगळं करू, तू शेतात गेली ना तू आराम कर आणि शेताचा रानातला आनंद घे मस्त. तर त्यामुळं ते आपले तेच पाहतेत सगळं. तर हे किरण आणि सागर गेले होते गावातल्या घरी 1-2 प्लेटा घ्यायला आणि 1-2 ग्लास घ्यायला, तर ते पण आलेत. तर आमच्या घरात सगळ्यांना थोडंफार काहीतरी असं बनवता येतं. किरणला पण छान स्वयंपाक करता येतो, आमच्या अण्णांना पण छान येतं करता. तर असं आहे, त्यामुळं लेडीजला असं कधी आराम द्यायचा म्हणलं तर ते आराम पण देतात. तर चिकन हे मॅरिनेशन करून ठेवले त्यांनी, फिश पण मॅरिनेशन करून ठेवलेत. फॉईल पेपर दुसऱ्या साईडकडून घ्यायचा होता. हळूहळू किरण, किरण हळू. मोठी अजून एक बसन लेग पीस. तर आम्हाला यायच्या आधी किरणनी बराचसा म्हणजे जाळ करून आहार करून ठेवला होता. असे कोळसे वगैरे मस्त पेटून ठेवले होते. आहार पडला होता ना, तर आता हे फॉईल पेपरमध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन त्यांनी पॅक केलं फौजी साहेबांनी. अरे वा, लयच भारी पॅक केलं मग. हुशार आहेत फौजी साहेब. फौजी साहेबासारखं हुशार कोणीच नाही, पण येड्यात काढली. तुम्हाला येड्यात काढायची कोणाची हिंमत आहे का? मग नाही दे टाकून दे वरूनच, त्याला काय नाही. इथं 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 अरे माझ्या डोक्याला बांध झाले, मग काढू ते आणते डोक्याचा काढा पुढं होते असे लाकडं घातले का ते काला घालीत. नाही ते जळापुरतं हे लाकडं अरे तवा कुठे ठेवायचं मग? नाही मोठाली बारकाला नाही तसे नाही. हे असे घ्यावं लागतील. नाही होत थांब होईल. पुढे लावा जाळ लावा. तिच्यात पेटणार पेटले पेटले. एक नंबर एक नंबर काम झालं. बघा भारी चूल मांडली बरं का अण्णांनी. हे पेटले लाकडी इकडे किरण चपाती आणि वरती ए तिकडे तुझं काम झालंय बघ. हा का? व्हेजिटेरियन वाल्यांचं आहे का आहे का? टेन्शन नाही तुला. भाजी घरून घेऊन येतो. तुम्ही हे नाही खाणार काय? हो हो अजिबात नाही. घरून घेऊन आणू का तिकडे? काय ते लाकडी ते घे तिकडे जा. व्हेरी द रिफाइंड ऑइल. ओय रिफाइंड ऑइल व्हेरी द मस्त पेटलं. एक नंबर काम झालं आता. हा ना? इकडून बसावं लागेल काय मला? नाही मी बसतो तू राहू तू वय बाजूला. अयो तू काय काम नाही. तू बाजूला जे खात नाही ते बाजूला. रवा ती तेवढा रवा येतो येतो तांदळा आणि हे रवा. तर हे बघा फौजी साहेब लागले फिश फ्राय करायला.
तर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे ना, तर तेच ते फिशला लावतेत, म्हणजे फिश एकदम कडक कुरकुरीत मस्त होतात. तर हे बघा फौजी साहेब फिश फ्राय करतेत. आणि तेल कशात आणले मी रानामध्ये म्हणलं सांडण बिंडण ना, तर घरी मी किटली वापरते ना जुन्या काळामध्ये, म्हणजे माझ्या लग्नातच दिलेली माझ्या आईने ना तेलाला किटली, तर अजून पण तीच वापरते मी. तर म्हणलं ती सांडण लवंडण ना, त्यामुळं ज्या विंबाच्या ज्या बाटल्या असतात ना लिक्विडच्या मोकळ्या झालेल्या, तर एका बाटलीमध्ये मी तेल भरलेलं आहे देवासाठी. तर कधी काय होतं मुलं पण दिवा लावतात, राजू पण लावतो, आणि ते खाली सांडावं नाही यासाठी मी त्या बाटलीमध्ये तेल भरलेलं आहे. मग त्याने व्यवस्थित असं दिव्यामध्ये ओतता येतं. आणि एक बाटली माझ्याकडे अजून एक मोकळी होती ना, तर त्याच्यामध्ये मी घासून पुसून ठेवलीच होती ती, तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणलं आता आउटडोअर कुकिंगसाठी. कारण किटली जर आणली रानामध्ये म्हणलं ती सांडून जाईन लवंडण त्याच्यामुळं. कारण तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल की पहिले जे किटली वापरायचे ना तेलासाठी किटली चमचा, तर अजून पण तेच वापरते मी. तर हे पायांचं नॉनव्हेज चालू आहे फ्राय करायचं, फिश फ्राय करते ती, इकडं त्यांचं चिकन पण भाजतंय आरामध्ये मस्त. आणि हा गहू दिसतोय ना, गव्हाच्या पलीकडून आमच्या शेतामध्ये कांदे पण लावलेले आहेत ना, तर 2-4 कांदे आणायला गेलते अण्णा आणि आकाश जेवणाबरोबर खायला. एवढे झाले कांदे? थोडं नमक टाकावं लागलं. काय टाकायचं ना? बघ पाहिजे जरा है ना. शिजायला टाइम लागतो. तर हे बघा चुलता आणि पुतण्या दोघांची कुकिंग चालू होती, दोघंच करत होते फिश फ्राय. सुरू करा. शिजलेच करा. बनवून ठेव. शिजले का? शिजले. टेस्ट कसं आहे? मस्त आहे ना, मजा येते ना, मजा आली पाहिजे. तर हे फौजी साहेबांनी फॉईल पेपरमध्ये चिकन असं पॅक केलं होतं आणि आरामध्ये टाकलं होतं, तर मस्त असं शिजले, तुम्ही बघू शकता मस्त वाफा निघात्यात. तर फौजी साहेब असं फौजमध्ये करायचे ना, तर त्यांनी आता तेच केले. आणि मोठा मुलगा असं अंडे उकडतो ना त्याला खायला, तर अंडे पण कधी काय होतं पाण्यामध्ये ते फुटतात, त्यामुळं फॉईल पेपरमध्ये असे गुंडाळायचं अंडं आणि पाण्यामध्ये असं म्हणजे उकडायला घालायचं, शिजायला घालायचं, ते अजिबात फुटत नाही. तर फॉईल पेपर जास्त नाही वापरत आम्ही, पण असं कधीमधी फौजी साहेब वापरतात, मोठा मुलगा अंडे उकडायला वापरतो. तर फॉईल पेपर कसं आहे तो जाळामध्ये टाकला ना तरी पण जळत नाही ना, त्यामुळे त्याच्यामध्ये छान असं वाफवलं जातं, म्हणजे शिजलं जातं चिकन बिना पाण्याचं बिना तेलाचं, छान होतं. तर फौजी साहेबांनी हे केले, हे बघा एकदम तंदुरी चिकन झालंय त्याच्यामध्ये. तर फौजी साहेबांना मुलांना सगळ्यांनाच आवडतं नॉनव्हेज, मग असं खातेत ते करून, आणि कधीमधी मी पण बनवून देत असते. तर आता यांचं फिश फ्राय खाऊन झालं होतं आणि यांनी तंदुरी चिकन पण बनवलं होतं ना आरामध्ये, तर ते खात होते आता ते. आणि मी घरी येऊनच भाजी चपाती बनवून आणली होती ना, तर ते म्हणले आपण आता आंब्याच्या झाडाखाली जाऊन थोडंसं जेवू. ते म्हणले स्नॅक खाऊन काय आम्हाला आता जास्त भुका नाही आहेत, पण बनवून आणलेच तर थोडंसं जेवू आता. तर आंब्याच्या झाडाखालीच आम्हाला तिथं मस्त सावलीला चूल मांडायची होती, पण आंब्याला ह्या दिवसात मस्त मोहर येतो ना, काय येतं ना आता त्यामुळं. तर चुलीतून निघलेला धूर, त्यानंतर गरमी त्या आंब्याला वरती लागन, त्यामुळे सगळे बोलले की आपण खालीच चूल पेटू विहिरीजवळ आणि तिथंच फिश फ्राय करू, चिकन बनवू, तिथंच खाऊ स्नॅक, आणि जेवायला मग आंब्याच्या झाडाखाली येऊ सावलीला. आणि तसं पण आंब्याच्या झाडाजवळ तुम्ही बघू शकता कांदे लावलेले आहेत ना, तर आम्ही मग कांद्यातच जेवायला बसलो. आंब्याचं झाड आहे आमच्या शेतामध्ये आणि सावली पण खूप दाट आहे त्याची, खूप भारी वाटतं. आता कांदे बिंदे जे निघले ना उन्हाळ्यामध्ये, आम्ही मस्त इथं येत जाऊ. आणि मला थोडी ॲसिडिटी झाली होती आणि डोकं पण दुखत होतं ना, तर म्हणलं मला काही जेवायचं नाही, मी थोडंसं लोळते, तुम्ही जेवा. तर शेतामध्ये हरभरा आहे ना, तर मी हरभरा खाल्ला बराचसा, आणि चिंच खाल्ली होती, गावळी चिंच खाल्ली, तर मला ते अजूनच कसतरी व्हायला लागलं होतं, पित्त होतं मला पण, त्यामुळं मी लोळून घेतलं सावलीला मस्त, आणि हे जेवत होते सगळेच. बस करा चला. काय मस्त
शेतामध्ये मस्त हरभरा निभारलेला होता. अण्णा बोलले की भाजायचा का खायला, तर कोणाला भूकच नव्हतं राहिलेलं, सगळे जेवण करून फुल झालते. तर शेतामध्ये हरभरा भाजायला सगळेच नको म्हणले, तर अण्णा म्हणले उपटून देतो, घरी जाऊन उद्या भाजा तुम्ही, उद्या छान लागन खायला. तर मग अण्णांनी बराच हरभरा उपटून दिला. आणि आमच्या शेतामध्ये हे पहा आंबा कसा गोल गोल गरीत मस्त आहे, इतकी दाट सावली ना त्याची. तर आंब्याच्या सावलीला मस्त थोडा आराम केला, त्यानंतर म्हणले निघू चला घराकडं आता. आणि शेतात गेल्या गेल्या मला एक मोराचा पीस सापडला होता, मी ठेवला होता तिथं झाडाखाली. तर किरण तोच देतोय सागरकडं. तर मोराचा पीस सापडल्यावर मला इतकं भारी वाटलं होतं ना. तर आमच्या गावाला असं म्हणजे भरपूर जंगल आहे, झाडं झुडं आहेत ना, त्यामुळं शेताच्या आसपास मोरा असतातच. चला 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 चला. तर असं भरपूर दिवसातून आम्ही शेतात येतो ना, मग आल्यावर असं लवकर जाऊ वाटत नाही. तर मी तर रील काढत होते आणि फौजी साहेब मला ओरडत होते. तर ही आमची विहीर आहे आणि इकडं शेत आहे. जवळल्या कोपऱ्यात होता अरे तिथे मी बघितला नव्हता. ते फेकून दिलेले हरभरे पराठाचे काट्यात घालतात. तर मंडळी पायनॅपल ज्यूस प्यायला थांबलो तर आम्ही सगळे तिथं. हे पहा मस्त पायनॅपल ज्यूस मिळतं. केडगावमध्येच आलो तर आम्ही, जवळ आलो घराच्या, पण पायनॅपलची ज्यूसची गाडी पाहिली ना, तर म्हणलं पायनॅपल ज्यूस प्यावा, छान वाटत आहे ना. तर राजू, आकाश, फौजी साहेब, मी आणि हे पहा सागर इकडं बसलाय, एकटाच बसलाय. खूप थकल्यासारखे झाले. असं गावाला म्हणजे सवय नाही ना, कधी मध्ये गेलं की खूप थकल्यासारखं होतं. तर आता जाऊन झोपणार आहेत. सागर पण खूप थकल्यासारखा झालाय आणि आकाश तर गाडीतच डुकल्या खात होता. थकला नाही, सुस्तावलाय. हा ना. जेवण झालंय ना फौजी साहेब मध्ये, तर सागर सुस्तावलाय, जाऊन झोप आहे ना. तर असं सवय नाही ना त्यांना गावाकडे जास्त, तर ते थकल्यासारखे झालेत थोडेसे, पाकी ते सुकलाय. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.